नमस्कार मंडळी. उद्या वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वात महत्वाचं काम, अंशीच्या पेरात काळे मणी गुंफणं. आता हे काम करताना वयोमानानुसार आपल्याला प्रॉब्लेम येतोच की हे आपण कसं गुंतावं. तर यासाठी मी ह्यांना विचारते की प्लीज तुम्ही मला हेल्प करू शकता का. अहो, हे मणी जरा गुंतायला मला मदत करू शकता का. तर आता ह्यांना बोलवल्यावर देवी सुद्धा येऊन बसलेली आहे इथे मदत करण्यासाठी. आता बघूया ह्यांचा परफॉर्मन्स काय तो. अहो, प्लीज मदत करता का. नाही जमणार. का बरं. कौशल्याचे काम आहे दिसते ते. तर मंडळी, हे काळे मणी आहेत ते पहिल्यांदा मी असे करून घेते आणि आता बघूया ह्यांचा परफॉर्मन्स ह्यांना जमतंय का. तर थोडे मी अंशीच्या पेढ्यात ओवले आहेत, पण जास्तीचे मला ओवायचे आहेत म्हणून ह्या दोऱ्यात ओवायचे आहेत. बघूया आता ह्यांचा परफॉर्मन्स. खर तर ह्यांची एकाग्रता बघता ह्यांना हे काम जमेल असं काही वाटत नाहीये. जमतंय का. काय जमत नाही. तर मंडळी, त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. तर आपण असं हे फेविकॉल घ्यायचंय आणि फेविकॉल आहे ते त्या दोराच्या इथे टोकाला लावायचं. इथे टोकाला लावल्यावर काय होतं की एकदम घट्ट होतं आणि यातनं आपण मणी सहज घालू शकतो. बघूया आता काय त्यांचा परफॉर्मन्स आहे तो. अरे वा 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 वा. ह्याने हे असं केलेलं आहे आणि असे पटापट मणी ओवून होतात. तर मी सगळ्यांना सांगते की जर तुमच्या पत्नीने तुम्हाला उद्या मणी ओवण्यासाठी बसवलं असेल तर तुम्ही हे फेविकॉलचं जे आहे ते दोऱ्याच्या शेवटच्या टोकाला लावायचं आणि पटपट मणी ओवायचे आहेत. हे बघा, आता ह्यांना काही येत नव्हतं, किती छान त्याने मणी ओवलेले आहेत. दाखवा ना. अरे वा. यांचा सुंदर परफॉर्मन्स बघितल्यावर मला माझं मन प्रसन्न वाटलं. तर मंडळी, तुम्ही पण हे असं करा आणि ज्यावेळी उद्या सकाळी तुमची पत्नी जाईल पूजेसाठी त्यावेळी सर्वांना कौतुकाने सांगेल, अरे हो, ह्याने मला सगळे मणी ओवून दिले. म्हणजे ह्याने तुमचा सन्मान पण होईल आणि तुमच्याबद्दलचा आदर पण वाटेल. आणि पत्नीला काय वाटेल की अरे, मी एवढा उपवास करते आणि माझ्यासाठी माझे पतिराज अशी मेहनत घेत आहेत. तर मंडळी, 7 जन्माच्या गोष्टी 7 जन्मासाठी हा नवरा मागायचा. 7 जन्म राहून देत बाजूला, पण निदान हा जो जन्म आहे तो आपण अतिशय आनंदाने, गोविंदाने आणि समाधानाने व्यतीत करून हा सण साजरा करूया आणि आपण सत्यवान सावित्रीला वंदन करूया. धन्यवाद. पण परत एकदा तुम्हाला परफॉर्मन्स दाखवते. ज्यांना काही ओवता येत नव्हतं त्याने हे बघा किती फास्ट मणी ओवलेले आहे. काय मग करताय ना तुम्ही पण प्रयत्न करा बरं नक्की. धन्यवाद.